नमस्कार. आज आपण काही घरगुती टिप्स बघणार आहोत ज्या की तुमचा वेळ, पैसा आणि पदार्थ देखील वाचवतील. या घरगुती टिप्स जर आवडल्या तर व्हिडिओ नक्की शेअर करा. नवीन जर चॅनलवर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचं बटन दाबा. त्याने काय होणार, येणारे जे नवीन व्हिडिओ आहे ते तुम्हाला बघायला भेटतील. बऱ्याच वेळेस वर्ष जर रवा तुम्हाला असाच ठेवायचा असेल तर वापरा ही पद्धत, जेणेकरून रवा तुमचा खराब होणार नाही. ही पद्धत जर तुम्ही वापरली तर रवा जो आहे वर्षोनवर्ष तुमचा तसाच राहणार आहे. रवा आपण स्टोअर केला त्या अगोदरसुद्धा बऱ्याच दिवस अगोदर हा रवा बनवलेला असतो. हा रवा ज्यावेळेस आपण घरामध्ये आणतो त्यावेळेस हा रवा लगेचच खराब होतो. पॅकेट उघडल्या हा रवा लगेच खराब होतो. तर काय करायचं की रवा खराब होणार नाही, त्याला जाळं लागणार नाही, काय करायचं, पॅन घ्या. जर गरम पॅन घेतली तरी चालेल. पॅन घ्या, पॅनमध्ये रवा घाला. रवा आपल्याला फक्त चटकवून घ्यायचा आहे, म्हणजे थोडासाच गरम करून घ्यायचा आहे. गरम होईल अशा पद्धतीनेच गरम करायचा आहे. आपल्याला जास्त भाजून ठेवायचा नाही आहे. तेल किंवा तूप किंवा पाण्याचा वापर या ठिकाणी अजिबात करायचा नाही आहे. रवा भाजताना व्यवस्थितरित्या आपल्याला रवा चटकवून घ्यायचा आहे, जेणेकरून सगळा रवा व्यवस्थितरित्या गरम झाला पाहिजे. अशा पद्धतीनं आपल्याला रवा व्यवस्थितरित्या आपल्याला गरम करून घ्यायचा आहे. बऱ्याच वेळेला आपल्याला रवा भरपूर असा आपण घरामध्ये स्टोअर करून ठेवतो, पण तो रवा जो आहे तो खराब होतो. लगेचच 8 ते 10 दिवसामध्ये रवा पॅकेट बंद आपण जर खोलून ठेवलं तर रवा लगेच खराब होत असतो. तर यासाठी काय करायचं आहे, ही पद्धत वापरा. तुम्ही रवा चटकवून ठेवायचा, थोडा गरम करून ठेवा. तुम्ही गरम झाल्यानंतर एका ताटामध्ये त्याला थंड करून घ्या. थंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये काहीतरी असेल, तार असेल किंवा काही असेल तर ते बघून घ्या. त्यानंतर हा जो रवा आहे तो तुम्ही व्यवस्थित एका कंटेनर, हवाबंद डब्यामध्ये, कंटेनरमध्ये भरा. व्यवस्थित असा भरून ठेवा, जेणेकरून तुमचा रवा जो आहे वर्षोनवर्षसुद्धा तुम्ही कधीही हा डब्बा जर उघडला तर तुम्हाला हा रवा जो आहे तो जसाच्या तसा मिळणार आहे. ही पद्धत आजची तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि रवा जेव्हा वापरायला घ्याल तेव्हा त्याच्यात ओला हात, ओला चमचा किंवा ओलं काहीही त्याला लागता कामा नाही आहे. आणि नेक्स्ट टाईम जेव्हा डब्बा बंद कराल तेव्हा व्यवस्थित असा डब्बा बंद करायचा आहे की जेणेकरून डब्यामध्ये हवा वगैरे जाणार नाही आणि आपला जो रवा आहे तो खराब होणार नाही. सगळ्या पदार्थांना अशी टिप्स तुम्ही वापरायची आहे. हवाबंद डब्यांमध्ये व्यवस्थित पदार्थ ठेवायचा आहे. बहुतेक वेळा काय होतं, असे जे प्लॅस्टिकचे बॉक्स आहे ते फळं घालून आपल्याकडे येत असतात, पण हे प्लॅस्टिकचे बॉक्स काय असतात ते खूप वापरण्यासारखे पण नसतात. अशा वेळी आपण हे बॉक्स जे आहे ते फेकून देत असतो. हे बॉक्स अजिबात फेकायचे नाही आहे. ह्या बॉक्स हे खूप कामी येणार आहे आपल्याला. हे बॉक्स जे आहे ते सांभाळून ठेवायचे आहे. बऱ्याच वेळेला आपण मटकी वगैरे असतं किंवा मोड आलेले कडधान्य असतात किंवा भिजवलेले कडधान्य जे असतात ते असे नसे जर डब्यामध्ये प्लास्टिकच्या किंवा कंटेनरमध्ये कुठल्याही ठेवले फ्रीजमध्ये, तर ते फ्रीजमध्ये हवा पाणी धरतात आणि तो ओलावा पकडून हे जे मोड आलेले कडधान्य जे आहे ते खराब होतात. हे खराब होऊ नये कडधान्य यासाठी काय करायचं आहे, ह्या अशा प्लास्टिकच्या डब्यांमध्ये आपल्याला प्लास्टिकच्या बॉक्समध्ये आपल्याला हे कडधान्य भरून ठेवायचं आहे, जेणेकरून त्याला हवा जायला थोडीशी जागा आहे. पण काय होणार आहे, त्याने हवा मोकळी राहिल्यामुळे आपले हे जे कडधान्य आहे ते जसेच्या तसे अगदी 8 दिवसापर्यंत जसेच्या तसे राहणार आहे. आणि तुम्ही 8 दिवस, कधी काय होतं, आपण बऱ्याच वेळेला कडधान्य भिजत घालायचे आपण विसरून जातो. बऱ्याच वेळेला मोड आणायची प्रोसेस ही 24 तासाची असल्यामुळे आपण कंटाळा करतो, कधी विसरूनही जातो. अशा वेळेला जर तुम्ही मोड आणलेले कडधान्य तुम्ही 1 किंवा 2 दिवस हप्त्यातून जर तुम्ही मोड आणले कडधान्याला आणि ते अशा पद्धतीनं स्टोअर जर करून ठेवले तर 8 दिवस तुम्हाला अगदी बघायची सुद्धा गरज लागणार नाही. त्यावेळी तुम्ही कडधान्य बाहेर काढून त्या कडधान्याची भाजी बनवू शकता, स्प्राउट बनवू शकता आणि खाऊ शकता. तर आजची ही टिप्स तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर शेअर करा आणि आपला हा व्हिडिओ कुठपर्यंत पोचला हे सांगायला अजिबात विसरू नका. बऱ्याच वेळेला काय होतं, आपल्याला बटाट्याचे काप करायचे असतात, आपल्याला वेफर्स बनवायचे असतात किंवा आपल्याला बटाटा भजी बनवायची असतात. त्यासाठी आपल्याला बटाट्याचे स्लाईस बारीक पाहिजे असतात, पातळ पाहिजे हवे असतात, पण चाकूने होत नाही. ऐन वेळेला स्लायसर नसतं. अशा वेळेला चाकूने अजिबातही हे पीस बटाट्याचे बारीक होत नाही.
किंवा व्यवस्थित पातळ होत नाही, झाले तरी जाड होतात, अशा वेळी आपल्याला काय करायचं आहे, आपल्याकडे घरामध्ये काकडी, गाजर, साळायचं जे वरचं जे साळायचं, बटाटा साळायचं जे वरतून जे कातडं काढायचं जे असतं, पिलर असतं, ते पिलर घ्यायचं आहे आणि त्या पिलरने असे व्यवस्थित असं बटाट्याचे सालं काढून त्यानंतर आपल्याला बटाट्याचे चिप्स तयार करायचे आहे. हे चिप्स जर तुम्ही कडकडीत तेलामध्ये जर टाकले तर तुमचे लगेचच चिप्स तयार होणार आहे. तुम्ही बघू शकता किती व्यवस्थितरित्या हे चिप्स असे निघत आहे. ते चाकूने सुद्धा निघणार नाही आणि स्लायसरने सुद्धा एवढे छान बटाट्याचे काप जे आहे ते बनणार नाही आहे. तुम्ही बघू शकता इतके व्यवस्थितरित्या बटाट्याचे काप बनून रेडी झालेले आहे. ही टिप्स तुम्हाला कशी वाटली पिलरची, तुम्ही नक्की मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ जर आवडला तर शेअर करा. बऱ्याच वेळेला आपल्या घरामध्ये असे सॉसचे पॅकेट असते, संपलेले असतात. कधीकधी कोलगेट असते, कधीकधी फेस वॉश असतं, कधीकधी आपल्या चेहऱ्याला लावायच्या क्रीम असतात बऱ्यापैकी. पण ह्या क्रीम ज्या असतात ह्या काय होतं, बऱ्याच वेळेला त्या अशा इकडे तिकडे लागलेल्या असतात पाऊसला, पण पाऊस संपलेला असतो आणि ऐन वेळेला जर आपल्याला पाहिजे असेल तर काय करायची, ही सोपी पद्धत तुम्ही वापरा. काय करायचं, आपल्याकडे लाकडाचं हे जे आहे उचाटणी घेतलेली आहे मी. तुमच्याकडे लाकडाची नसेल स्टीलची उचाटणी घेतली तरी देखील चालेल, काहीच हरकत नाही. आणि याने काय करायचं, असं प्रेस करायचं आहे, अलगद असं प्रेस करायचं आहे आणि काय करायचं आहे, त्याने पाठीमागून जे आहे ते फोल्ड करायचं आहे. आपल्याला व्यवस्थितरित्या असं फोल्ड करायचं आहे आणि यातून पदार्थ हा अगदी बाहेर निघतोय, व्यवस्थित झटपट निघतोय. तुम्ही बघू शकता व्यवस्थितरित्या असं जेवढं राहिलं आहे तेवढं बाहेर असं निघतं आहे. कधीकधी आपल्याला शॅम्पूचं पॅकेट असतं, कधीकधी आपल्याकडे चेहऱ्याच्या क्रीम वगैरे असतात, फेस वॉश असतो, फेअर अँड लवली असते, बऱ्याच काही वस्तू आपल्याकडे असतात आणि त्या संपल्या तर ऐन वेळेला आपल्या लक्षात राहत नाही. तर ही पद्धत तुम्ही वापरली तर नक्कीच तुम्हाला पदार्थ हा कामी येणार, तुमचे पैसे देखील वाचणार आहे आणि तुम्हाला वस्तू देखील भेटणार आहे. तर ही तुम्हाला टिप्स कशी वाटली मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. साधी आहे, सोपी आहे. बऱ्याच वेळेला चहा आपण बनवतो, चहा असा तुम्हाला सुंदर असा कलर त्याचा सुंदर हवा असेल आणि जर त्याचं चव पण अप्रतिम पाहिजे असेल तर काय करायचं, चहा बनवताना मसाले तुम्ही सगळे अगोदर टाकून घ्या, पण अद्रक त्यावेळी टाकायचं नाही आहे. चहा तुम्हाला जर कलर छान हवा असेल तर चहामध्ये उकळलेलं दूधच टाकायचं आहे, आपल्याला कच्चं दूध घालायचं नाही आहे. ह्या 2 टिप्स जर तुम्ही लक्षात ठेवल्या तर तुमचा चहा जो आहे तो अप्रतिम होणार आहे. उकळून थंड केलेलं दूध असेल तरीही देखील चालेल, पण कच्चं दूध आपल्याला चहामध्ये घालायचं नाही. दूध घातल्यानंतरच आपल्याला चहामध्ये अद्रक घालायचं आहे. ज्यावेळेस दुधाचा चहा जेव्हा उकळेल त्याच्यानंतर आपल्याला अद्रक किसून घालायचं आहे, जेणेकरून चहाचा कलर आणि चहाची चव ह्या दोन्ही गोष्टी खूप अप्रतिम लागणार आहे. चहामध्ये जर थोडीशी साखर तुम्ही कमी घातली तर चहाची चव ही खूप सुंदर लागते. तुम्ही ही टिप्स आणि करून बघा आणि व्हिडिओ आजचा कसा वाटला मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमची खूप खूप आभारी आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.